हा सगळा कंटेनर त्याच्यातून शिकली भारताची माती बाहेर देशात पाठवता येत नाही. ओके. भारतात जे रोपं तयार होतात जनरली 95% रोपं मातीमध्ये तयार होतात. ज्यावेळेस वडील जॉब करत होते गव्हर्नमेंटची किसान नर्सरीची स्कीम चालायची. किसान नर्सरीमध्ये एक हिंगणघाटच्या मोठ्या व्यक्तींचा खास माणसाला ती स्कीम दिली, पण त्यांनी ते नर्सरी काही सुरू केली नव्हती. आपल्याजवळ 2 नर्सरी आहेत. जवळपास 250 ते 300 मजूर आणि 15 ते 20 ऑफिशियल स्टाफ. आम्हाला अशी माहिती आहे की म्हणजे आपल्या इथून माल आपण विदेशातही पाठवतो. आपण ब्राझील, मालदीव आणि मलेशियाला पाठवलेलं आहे की व्याप मोठा आहे म्हणूनच एक्सपोर्ट करेल, व्याप छोटा राहिला तर एक्सपोर्ट करेल असं काही त्या नाही. व्यवसायात कोणाला यायचं असेल किंवा हा व्यवसाय सुरू कशारित्या केला पाहिजे किंवा एवढं आहे की मेहनत करण्याची क्षमता पाहिजे. बाया टाईट करून तर काही अर्थ नाही किंवा office- सुरुवात तर तुम्ही अर्धा 1 एकर पासून करता येईल. ऑटोमायझेशन या बिझनेस मध्ये नाहीच्या बरोबर आहे. सगळं मॅन्युअल काम आहे. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. आज आपण आलो आहे स्नेहल नर्सरीला एका नवीन शोच्या नवीन सुरुवाती, ज्याचं नाव आहे सुरू तर करा. आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत शशांक खंडारे सर. तर पहिले त्यांच्याबद्दल जराशी माहिती दिली. तर स्नेहल नर्सरी ही हिंगणघाट येथील स्थित नर्सरी आहे, जी की गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहे. आणि या स्नेहल नर्सरीचे जे उद्योजक आहेत शशांकजी यांनी गेल्या 30 वर्षापासून मेहनत घेऊन या नर्सरीला शून्यापासून तर एक मोठं साम्राज्य तयार केलेलं आहे, ज्यात देशात नाही तर विदेशातही ते माल निर्यात करतात. व त्या व्यतिरिक्त जे हायवेजचे महामार्गावरील टेंडर्स राहतात तेही ते घेतात. तर आज आपण जाणून घेऊया की नर्सरी हा व्यवसाय कशारित्या आपण समोर घेऊन जाऊ शकतो व त्या व्यवसायात आपण कशा प्रकारे प्रगती करू शकतो. तर थोड्याच वेळात आपल्यासोबत शशांक सर येतील. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. आपल्यासोबत आता जुडले आहेत स्नेहल नर्सरीचे मालक स्वतः, ज्यांचं नाव शशांक खंडारे आहेत. तर नमस्कार. आपण आता सर्वात पहिले सरांविषयी थोडी माहिती घेऊयात की सरांची सुरुवात कशी झाली, कुठून झाली आणि सरांचं शिक्षण वगैरे. तर सर आपण आपल्याबद्दल थोडी माहिती द्या. माझं नाव शशांक दिगंबर खांडे. मी 2011-12 पासून या बिझनेस मध्ये आलो. BSc ॲग्री ग्रॅज्युएशन पास आउट केल्यानंतर मग फुल टाइम लक्ष या व्यवसायात द्यायला लागलं. याचा आधीपासूनच आहे. मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर फुल वेळ नर्सरीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालो. त्याच्या आधी जसा वेळ मिळायचा तसा राहायचो, पण एवढ्या डीपली सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हतो. पहिली डीपली इन्व्हॉल्व नव्हते, तर मग एकदम इन्व्हॉल्वमेंट आणण्यामागे आपलं काय, म्हणजे की काय असं झालं की ज्याच्यामुळे आपण या बिझनेस मध्ये आपली रुची दाखवण्यात आली एकदम. हा बिझनेस वडिलांनी सुरू केला 1991-92 वर्षाला. तो पण वडील गव्हर्नमेंट जॉबला होते, फॉरेस्ट डिपार्टमेंटला होते. ते पण ऍक्सिडेंटली त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय आहे. ज्यावेळेस वडील जॉब करत होते त्या काळामध्ये हे चालायची गव्हर्नमेंटची किसान नर्सरीची स्कीम चालायची. त्या किसान नर्सरीमध्ये एक हिंगणघाटच्या मोठ्या व्यक्तींचा खास माणसाला ती स्कीम दिली, पण त्यांनी ते नर्सरी काही सुरू केली नव्हती. आणि महाराष्ट्र शासनाचा सर्वे होता, इन्स्पेक्शन होतं, त्याच्यामध्ये हिंगणघाट हीच नर्सरी सिलेक्ट झाली. तर तो ज्या माणसाला नर्सरी गेली होती तो एक हिंगणघाटला मोठ्या माणसाचा असल्यामुळे त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगितलं की एका महिन्यात आम्हाला नर्सरी तयार करून पाहिजे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे RFO साहेब होते त्यांनी वडिलांना सांगितलं की तू काही कर, मग एका महिन्यात नर्सरी म्हणून तयार करून घे. वडील नवीन जॉईन झालेले होते, 2-3-4 वर्ष झाले होते. त्या प्रेशरने जे नर्सरी सुरू केली त्यावेळेस 10,000 स्क्वेअर फूट मध्ये, तर तेव्हा त्यांना जो इंटरेस्ट त्याच्यामध्ये निर्माण झाला, त्या इंटरेस्ट पासून त्यांनी मग जॉब सोबत नर्सरी करणं सुरू केलं. त्यावेळेस 10,000 स्क्वेअर फूट पासूनच सुरू केली. म्हणजे जागा नेमकी आपली जी होती ती फक्त 10,000 स्क्वेअर फूट, ती पण किरायाच्या जागी. आणि आता आपली ही जागा किती आहे एकूण, म्हणजे तसं जेवढं मला माहिती आहे आपल्याजवळ 2 नर्सरी आहेत. आता सध्या 2 युनिट आहे आपले. 2018 पासून दुसरं युनिट आपण सुरू केलेलं आहे. या आपण जिथे आता बसलेला हा 55 एकरचा परिसर आहे. इथनं 5-6 किलोमीटर चिंचोली म्हणून गाव आहे, तिथे 72 एकरचा एक परिसर आहे. तो पण 2018 ते 2021 पर्यंत आपण 3 वर्षामध्ये फुल डेव्हलप केला. आता पण तिथून विक्री सुरू आहे आणि रोजगार तिथे पण सुरू आहे, इथे पण सुरू आहे. एकूण किती लोक आपल्या इकडे रोजगार आपण देतो? जवळपास दोन्ही हे बघून कॅल्क्युलेट केलं, जवळपास 250 ते 300 मजूर आणि 15 ते 20 ऑफिशियल स्टाफ. सुपरवायझर आणि ऑफिशियल स्टाफ असं आम्ही चालवतो. मी, वडील आणि माझा लहान भाऊ
तो पण पोस्ट ग्रॅज्युएट याच फील्डमधून आहे, ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर MSc आहे तो पण फुल टाइम इथेच देतो, मी पण फुल टाइम इथेच देतो, वडील पण आता पण फुल टाइम इथेच देतो. तर या प्रकारे आपण हे समजू शकतो की 10,000 स्क्वेअर फूट ते पण रेंटवरची जागा, यावरनं आज एवढं मोठं साम्राज्य यांनी उभं केलं आहे. तर यामागे यांची जी मेहनत होती किंवा कशारीत्या की एवढं मोठं साम्राज्य यांनी कसं कुठे यांच्यावर म्हणजे देवानी ठेवला हात, नशिबानी दिली साथ आणि गेला यांचा बिझनेस गगनात, हे कुठून झालं सर? म्हणजे काय टर्न आला याच्यात, काय ऍडव्हान्टेजेस आले किंवा काय आपल्याला प्रॉब्लेम्स आल्या एवढं वाढवण्याचं हे तर सुरुवातीला जे सुरुवात केली होती 1992ला, त्यावेळेस वडील, आम्ही तर छोटे होतो, लहान भावाचा जन्मही व्हायचा होता, मी तर छोटा होतो आणि त्यावेळेस वडील जॉब करत असल्यामुळे त्यांची पोस्टिंग आर्वी, वर्धा, समुद्रपूर अशा 2-3 तालुक्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये झाली होती. ते पूर्ण वेळ द्यायचे नाही, त्यावेळेस थोडाफार वेळ म्हणजे आजोबा वगैरे देऊन करायचे, जेवढं जमतं तेवढं करायचे. आणि त्यावेळेस फक्त 2-3 स्पेसीस सुरू केल्या होत्या, बांबू, सागवानच्या जंगलामध्ये लागवड होतात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या. वडिलांना मध्ये मग पेक्षा इंटरेस्ट रुची कमी झाली आणि याच्यामध्ये जास्ती यायला लागली आणि 2003 मध्ये त्यांनी VRS घेतलं. आणि 2003ला VRS घेतलं, नोकरी सोडून दिली आणि VRS घेतल्यावर जे पैसे मिळाले त्याच्यामध्ये आपण बसलो त्या सुरुवातीचा फ्रंट मधला 6 एकरचा भाग त्यावेळेस विकत घेतला. ओके. स्वतःची जमीन, ती जमीन घेतली त्यावेळेस त्यांना लोकांनी असा मूर्खात काढला, त्यांच्याच मित्रमंडळींनी, ही कोणती जागा घेतली. पण त्यांना सगळं नॉलेज होतं, नर्सरी कशी तयार करावी लागते, नर्सरीला काय बेसिक जे असते ते काय पाहिजे, पूर्ण माहिती होती, ग्राउंड लेवलची जी माहिती राहते ती सर्व होती. ही जे 6 एकरची जमीन घेतली, यावेळेस जो नॅशनल हायवे बनला तर सगळी माती या जमिनीची हायवेसाठी वापरली, ती सगळे खड्डे होते. त्यावेळेस जमीन तर घेतली पण सगळ्यांनी मोर्चात काढलं. वडिलांनी त्यावेळेस इथल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम निघालं होतं, तिथलं सगळं मटेरियल, वेस्ट मटेरियल ड्रायव्हरला वेगळे आणि ऑपरेटरला, पोकलेन ऑपरेटरला वेगळे पैसे देऊन सगळं मटेरियल तिथे मागवलं, कारण की त्यांना मटेरियल कोणी ते टाकू देत नव्हतं आणि आपल्याला गरज रिक्वायरमेंट होती तर आपण ते मागवलं आणि त्यांना पैसेही मिळाले त्या गोष्टीचे. त्यांनी सगळे हे मटेरियल इथे टाकून जवळपास 10,000 ते 12,000 टिप्पर मटेरियल इथे टाकून ही 6 एकर जमीन लेवल केली. ओके, म्हणजे हा तो वेळ झाला जे मी आता बोललो की कुठे दिली देवानी साथ आणि कसा गेला व्यवसाय गगनात, की गड्डे असणारी पूर्ण जमीन लेवल केली, लेवलिंग झाली त्या तेव्हापासून फुल वेळ, मग त्यांनी तर नोकरी सोडली होती, फुल वेळ ते इथे देत गेले आणि त्या 6 एकराला डेव्हलप करत गेले. मग या 6 एकरालाच लागून जे जे पट्टे होते आणि ते घेत गेले आणि ती 6 एकर जागा अशी घेण्याचे कारण म्हणजे ही की बाजूला नदी होती. ओके. आणि नर्सरीला पाणी शिवाय नर्सरी पॉसिबल, जिथे पाण्याची व्यवस्था आहे नर्सरी पॉसिबल आहे. ते 6 एकर घेतली, मग अशी वाढवत ते इथे टोटल 55 एकर पर्यंत झाली. 2011ला वगैरे मी इन्व्हॉल्व्ह झालो, नंतर 2016 पासून 17 पासून लहान भाऊ इन्व्हॉल्व्ह झाला. आम्ही सगळे इन्व्हॉल्व्ह होत गेलो, सगळे मेहनत करत गेलो. जे व्हेरायटीवर मिळत नाही, ज्या लुप्त होत चालल्या, ज्या कुठे सापडत नाही, तशा व्हेरायटीवर काम करत गेलो. सगळं असं टीम वर्क करत गेलो, सगळ्या सुपरवायझरला, ऑफिस स्टाफला, मजुरांना सगळ्यांना घेऊन काम करत गेलो. सगळ्यांचे नॉलेज जमा करत गेलो आणि सगळ्यांच्या नॉलेज वरून समोरचं साम्राज्य तयार झालं. आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये 500 ते 550 जाती, रोपांच्या जातीवरती आपण काम करणं आणि प्रयत्न अजून पण सुरूच आहे. यावर आपण एक नवीन प्रश्न घेऊच, आपण पुढे चालतंय याच्यात. तर माझा दुसरा प्रश्न तुम्हाला हे आहे की आता हे जे नवीन कोणाला जर सुरू करायचं असेल नर्सरी, या व्यवसायात कोणाला यायचं असेल, तर तुमच्या मते आजच्या या दौरमध्ये, आजच्या या जीवनामध्ये की जिथे सगळीकडे म्हणजे पोल्युशन पण आहे, खूप नॅचरल डिझास्टर्स येत आहे, तर इथे लॉस फॅक्टर्स किंवा हा व्यवसाय सुरू कशारीत्या केला पाहिजे किंवा नवीन लोकांनी सुरू आलं पाहिजे का, की कमी जमिनीत होऊ शकेल? नक्की आलं पाहिजे. खूप व्यवसायासोबत निसर्गासोबत व्यवसाय पण होते, निसर्गासोबत जोडून राहणं पण होते. फक्त एवढं आहे की मेहनत करण्याची क्षमता पाहिजे. मेहनत करण्याची तयारी असेल तर हा व्यवसाय कुठेच चुकीचा नाही आहे. मेहनत ती शिवाय हा आहे नाही. स्वतःचा पूर्ण वेळ आपल्याला द्यावा लागतो. आधी मागे पण आपलं बोलणं झालं तेव्हा सांगितलं की आपल्याला या व्यवसायामध्ये म्हणजे पूर्ण स्वतः एकदम ग्राउंड लेवलवर उतरावं लागेल. बाया टाईट करून तर काही अर्थ नाही, की ऑफिस करून काही अर्थ.
मी सुरुवातीला का आलो, आता वडिलांनी जी सुरुवात केली ते तुम्ही लहान होतोच माहिती नाही त्यांनी काय काय केलंय, किती काय आपलं. जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा एवढं झालं, पण मी ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस मी खांद्यावरती फवारा घेऊन स्वतः मारण्याला मागे नाही पाहिलं. अरे बापरे. कुठे टिका पावड्या कुठे गड्डे करायचं असेल त्याच्या मागे नाही पाहिलं. माझ्या लहान भाई उतरला तर तोही फील्ड रिलेटेड उतरला. तोपर्यंत तर आपला व्याप मोठा झाला होता ना? मोठा झाला होता तरी पण सगळे लोकं आवड आपण- म्हणून मी आवड सगळे म्हणून- कामं केले, माझ्या लहान भावानी केले आणि आता मी करत आहोत. ओके, म्हणजे आवड आहे आणि सगळ्या गोष्टी एका सोबत जुळून आपण जुळून- करताय म्हणून. जुळून करत आहोत. कोणत्या पण मी तर आम्ही जे पण आमच्याकडे नवीन विद्यार्थी येतात कॉलेजचा, आता सगळा मोठा व्याप झाला तर सगळे ट्रेनिंगसाठी वगैरे येतात. मी, माझे वडील, लहान भाऊ सगळेजण आम्ही सांगत राहतो की उतरा या कामामध्ये उतरा. पण असे आजकालच्या नवीन पिढीला फार तेवढी आवड Ground नाही, level वर नाही Ground आवड. level वर उतरण्याची आवड फार कमी आहे. मेहनती कमी झाल्या. मेहनती कमी झाल्या, पण माझ्या तरी मते उतरायला पाहिजे. आणि आम्ही जो पण इंटरेस्टेड आहे जो की या व्यवसायाशी हे असतं त्याला आम्ही पहिल्या स्टेप पासून तर शेवटच्या स्टेप पर्यंत सगळी माहिती द्यायला, मार्गदर्शन करायला आम्ही तयार राहतो, पण तेवढा उत्साह दिसत नाही. हे झालं आपल्या नर्सरी विषयी सर्व. तर आणि आपण कशा प्रकारे सुरुवात तुमची झाली हे आपण सगळं जाणून घेतलं आता. हा. तर आता या व्यवसायामध्ये जर नवीन, आता समजा मला जर सुरू करायचं आहे हा. तर माझ्यापाशी जास्त जमीन नाहीये किंवा आपल्याला लागणाऱ्या गोष्टी काय, जसं तुम्ही मागे बोलता बोलता आता बोलले की पाणी असणं गरजेचं आहे पाणी आणि जमीन केवढी असणं. सुरुवात तर तुम्ही अर्धा 1 एकर पासून करता येईल. ओके, म्हणजे छोट्या लेवलवर. छोट्या लेवल, एकदम मोठ्या आम्ही पण सजेस्ट नाही करेन की एकदम मोठ्या लेवलवरती हे सुरुवात करावं. सुरुवात छोट्या लेवलवर करून छोट्या याच्यात पूर्ण माहिती शिकून नंतर समोर तुम्ही वाढ केली तर काही हे नाही. तुम्हाला मेन सोर्स आहे पाणी पहिले पाहिजे. ऑटोमायझेशन या बिझनेस मध्ये नाहीच्या बरोबर आहे, सगळं मॅन्युअल काम आहे. मजुरांची आवश्यकता रोज आहे, मजुरांची आवश्यकता रोज आहे. मजूर जिथे उपलब्ध असू शकते त्या ठिकाणी, पाण्याची व्यवस्था जिथे आहे त्या ठिकाणी हा व्यवसाय आरामात आणि करू शकतो. म्हणजे कोरडवाहू जमिनीत आपण नाही करू शकतो. कोरडवाहू जमिनीत नाही. कोरडवाहू म्हणजे जिथे पाणी कोरडवाहू असेल तरी पाण्याचा काही सोर्स असेल हा, तर करता येईल. करता येईल. बाकी समजा पाण्याचा सोर्स नाहीये तर आपल्याला थोडं कठीण जाईल. कठीण आणि जर मजूर वर्ग नाहीये तरी कठीण जाईल. मजूर वर्ग नाहीये तरी कठीण जाईल. ओके, तर सर धन्यवाद, आपण याबद्दल सांगितलं. अजून आपला पुढचा जो प्रश्न आहे, आम्हाला अशी माहिती आहे की म्हणजे आपल्या इथून माल आपण विदेशातही पाठवतो, तर सर्वात पहिले आपण हे जाणून घ्या की कोणत्या कोणत्या देशात आपल्या इथून काय काय जातं. आतापर्यंत सांगायचं म्हटलं कोरोना काळाच्या आधी 2018ला वगैरे आपण ब्राझील, मालदीव आणि मलेशियाला पाठवलेलं होतं. ओके. ब्राझीलला वडिलिया जात पाठवली होती, मलेशियाला बांबू पाठवले होते आणि मालदीवला पण एका रिसोर्टसाठी बांबू पाठवले होते. ओके. त्यावेळेस ज्यावेळेस ते पाठवल्यानंतर बाहेर माहिती झालं की इथं माल एक्सपोर्ट पण होतो आणि पाठवण्यात हे लोक आहे, कारण की बाहेर देशात पाठवणं सोपी गोष्ट नाही आहे, कारण की भरपूर हे करावं लागते. तर त्याच्यानंतर मग आम्हाला कतारची वगैरे एक मागणी आली होती, पण त्याच्यानंतर कोरोना काळ लागला, मग ती मागणी थांबली. परत आता यावर्षी एक मेल आला आम्हाला मालदीववरून आर्किटेक्ट लोकांचा. मग त्यांनी रिक्वायरमेंट पाठवली, आम्ही पण इंटरेस्टेड होतो त्याच्यात पाठवण्यात. मग त्यांनी स्वतः मालदीववरून हिंगणघाट तिथे येऊन मीटिंग केली आम्ही, सगळं कोणते काय सगळं हे करून म्हणजे सर्व मीटिंग आपल्या भेटून पहिले होतात आणि मग त्याच्यानंतर नाही, कोरोना काळाच्या आधी एजंट थ्रू झालं होतं. ओके. आता जे 2024ला जे पाठवलं हे सगळी मीट होऊन झालेलं आहे. यावर आपण बोलू थोडं विस्तारात पुढच्या प्रश्नामध्ये. याच्यावरही प्रश्न आहे. हा. तर जसं आपण आता बाहेर देशात पाठवतोय की जोही आहे हा व्याप की एक्सपोर्ट करायचा आपल्याला विदेशात, हा. तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की आता समजा मला ऍज अ रॉ एकदम नवीन माणूस म्हणून की मी या क्षेत्रामध्ये आता आलोय, मला झालाय समजा अर्धा वर्ष, आणि एक आपण सिनेरिओ हे फक्त विचार करतोय की अर्धा वर्ष झालाय माझं, थोडंफार मी सांभाळू शकतोय आपला व्याप, आणि मला काही माल बाहेर देशात जर पाठवायचा असेल तर आपल्याला छोट्या लेवलवरच एक्सपोर्ट चालू करता येतील की लेवल वाढवावं? असं काही एक्सपोर्ट साठी लेवलची काही आवश्यकता नाही. बाहेर देशात आर्किटेक्ट म्हणा किंवा कोणत्या रिसोर्स वाल्यांना जे पण मागणी असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचले तर तुम्ही
एक्सपोर्ट करू शकता, असं काही नाही पोहोचले की म्हणजे व्याप मोठा. हे माहिती कसं करायचं आपण की ते हे आपल्याला तुम्ही आपण ऍडव्हर्टाईज आपल्या याच्यानी करू शकतो आपण. आणि आपण हा माल तयार करतो ही जर माहिती बाहेर गेली हम्म. गुगलवर म्हणा, युट्यूबवर म्हणा, तिथे तर ते हे बघणारे भरपूर आहे याच्यावरून मग त्यांना जे माहिती राहिली ते मागणी करतात. आणि असं कुठे ठरलेलं नाही की व्याप मोठा आहे म्हणूनच एक्सपोर्ट करेल, व्याप छोटा राहिला तर एक्सपोर्ट करणार, असं काही नाही. तुमच्याजवळ आहे ते ही समोरच्याला डील पटली आहे तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, असं तिथे हा यावर प्रश्न माझ्याजवळ नाही. अजून 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. एक तर पहिला प्रश्न हा की आपण एक्सपोर्ट करतो तर याच्यासाठी आपल्याला काय काय प्रकारच्या लायसन्सिंग किंवा गव्हर्नमेंट पॉलिसीज, आणि दुसरा प्रश्न माझा म्हणजे की जे आपलं तुम्ही म्हटलात की कुठे गरज आहे का, तर गरज म्हणजे आता जसं आपण इथनं रोपं पाठवतोय ते तिथे आपण पाठवतोय कारण तिथे जगू शकतात. बरोबर. हा एक म्हणजे सर्वसामान्य प्रश्न आहे, एक नॉर्मल माणसाच्या मनात येण्यासारखा. जर ते तिथे जगतायत तर आपण तिथेच का प्रोडक्शन नाही घेऊ शकत, ते बाहेर देशातनं का मागवत आहेत? गव्हर्नमेंटचे तुम्ही पहिला प्रश्न जे आहे त्याचं मी सांगतो. गव्हर्नमेंटच्या काही अटी शर्ती आहेत ओके. ज्या मान्य करून, ज्या फॉलो करून प्लस बाहेर देशात माल पाठवतो, कोणत्या पण देशात बाहेर माल पाठवतात. एक्सपोर्टचा माल हा सगळा कंटेनरने जातो, शिपने जातो. भारताची माती बाहेर देशात पाठवता येत नाही. ओके. भारतात जे रोपं तयार होतात जनरली 95% रोपं मातीमध्ये तयार होतात. हम्म. तर पिशवीतले रोपं तरी मातीमध्ये तयार होतात. आपल्या इथे हायड्रोपोनिक्स हा. आहे, अजून हे तेवढं नाहीये. नाही. तर बाहेर देशात जर रोपं पाठवायची असेल तर ती सगळी माती धुवून त्याला कोको बार जो असतो, हा. नारळाचा जो भुसा नारळाचा असतो भुसा. त्याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करून त्याला पॅक करून सेट करून मग ते पोर्टवर न्यावं लागते. पोर्ट आता भरपूर टुटी कोरियन पोर्ट आहे तामिळनाडूमध्ये, मुंबई पोर्ट आहे, तसे जेवढे पण पोर्ट आहेत जिथनं कंटेनर इझिली अवेलेबल होतं ते सगळे एजंट्स असतात. त्याच्या थ्रू ते जातात आणि ज्या पण टर्म्स कंडिशन गव्हर्नमेंटचं आहे ते सगळे आपल्याला पूर्ण करून द्यावं लागतं. या टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये मग म्हणजे बेसिक ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ज्या आपण एकदम नॉर्मली समजू शकतो त्या फक्त त्यांची मागणी अशी राहते की आपल्या जिथे नर्सरी आहे तिथल्या कृषी खात्याची परमिशन आहे का, तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन आहे का तुम्हाला माल बाहेर पाठवायची, कंटेनर तिथे बुक करतात तिथे अनलोडिंगची परमिशन आहे का, हे असं छोट्या मोठ्या असं खूप काही जास्ती हे नाही आहे. त्या इझिली सॉल्व्ह होऊन जातात, असं खूप काही हे नाही आहे. फक्त मेन प्रॉब्लेम हा आहे की त्याला मातीतून कोकोपीट मध्ये कन्वर्ट केल्यावर जो शॉक खाण्याची भीती असते झाडाची, कारण की त्याच्या सपोर्ट काढून त्याला दुसऱ्या सपोर्ट मध्ये बेस करणं आणि त्याला सेट करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे सगळेच जण एक्सपोर्ट मध्ये उतरल त्याची काही हे, कारण की हे थोडं थोडं किचकट काम आहे. जसं मी मागेही आलो होतो आपल्या इथे तर तेव्हा मी पाहिलं की व्हिजिट घेताना पूर्ण की कोणता तरी माल आपण अनलोड करत होतो, गवत होतं जे आपण अनलोड करत होतो आणि ते लॉस मध्ये माल होता असं तुमच्याकडून आम्हाला तुम्ही सांगितलं. तर हे लॉस कशा प्रकारे आणि ते का वापस आला माल? ते कसं आहे तेच मी सांगितलं की भारताची माती बाहेर पाठवत आहे. तर काही प्रमाण आता कसंही म्हटलं तरी काम करणारे 10, 15, 20 प्रकारचे मजूर असतात. कोणत्या याच्यात जर कोणत्या मजुरांनी माती सुटून गेली त्याच्या हाताने तर तिथे जर चेक झाली आणि तिथे सापडलं ते किंवा कोणत्या डॅमेज झाला पॅकेट आणि त्याच्यातून माती दिसली तर त्या 1-2 याच्यासाठी सगळा माल रिजेक्ट होतो. ओके, ही एक मोठी रिस्क आहे. हे सगळा कंटेनरच रिजेक्ट होतो, पूर्ण कंटेनर रिजेक्ट. ओके, म्हणजे हा एक मोठा फॅक्टर झाला लॉस येण्याचा एक्सपोर्ट्स मध्ये. तर असा काही जेव्हा आपण दुसऱ्या राज्यात करतो, जे भारतात जेव्हा आपण माल पाठवतो कुठे अजून दुसऱ्या जागी, तर तेव्हा ट्रान्सपोर्ट मध्ये किंवा या गोष्टींमध्ये असा काही कस्टम्सचा म्हणजे कस्टम्स तर भारतात नसेल बट परमिशनचा काही प्रॉब्लेम नाही. भारतामध्ये काही परमिशन नसतो. नर्सरीचा फक्त जे डीएम होती सगळं झाडांना भारतात कुठेच काही रोकटोक नाही, परमिशन नाही, कुठेही पाठवू शकतो. आता आम्ही भारतात सगळ्या जिथनं डिमांड येईल, जिथनं मागणी येईल तिथे सगळ्या ठिकाणी पाठवतो. आणि ज्या क्षेत्रातून मागणी येईल, फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून येऊ, सोशल फॉरेस्ट्री मधून येऊ, FDCM मधून येऊ किंवा त्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट मधून येऊ, कोणत्या कंपन्यांमधून येऊ, कुठून पण मागणी आहे. झाडांना कोणाची रोकटोक नाही, कोणाची. अजून जसं आपलं महाराष्ट्र हायवेज किंवा हायवेज मध्ये पण आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो, NHI मध्ये घेतो, नॅशनल हायवे, PWD मध्ये पण घेतो महाराष्ट्र. ओके, तर मग याची काय प्रोसिजर आहे? हे सगळे टेंडर असतात ऑनलाईन. हे सगळे टेंडर निघतात, टेंडर बघत राहावं लागते.
टेंडरच्या साईटवर. त्याच्या साईट्स हा ते टेंडर आपल्याला वाटलं आपण करू शकतो, हे काम आपल्याला परवडण्यासारखं आहे, तर मग आपल्यावर जेवढं परवडण्यासारखं आहे ते व्हॅल्यू काढून राहते टेंडर, एवढं आम्ही देऊ शकतो. त्याच्यापेक्षा आपण किती कमी मध्ये, कारण की कॉम्पिटिशन असते, बाकी पण लोक इंटरेस्टेड असते त्या कामात, आपल्याला किती परवडेल ते त्या बेसवर आपण दिलं जेवण ते काम घेऊ शकतो. तर अशा वेळी आमच्या जवळ 7-8 कामं सुरू आहेत, जवळपास 200-250 किलोमीटर, 200-250 किलोमीटरचे पूर्ण भारतात. त्याच्यात सगळ्यात जास्ती मध्य प्रदेशमध्ये ग्वालियर, शिवपुरी, बारण आणि रिवा, सतना, मैयर या रोडवरती कामं सुरू आहे, आणि महाराष्ट्रामध्ये इथे आहे. सॉरी डिस्टर्ब करण्यासाठी, पण एक मला प्रश्न आता आठवतोय की जसं तुम्ही म्हटले की विदेशात जेव्हा माल जातो किंवा बाहेर आपण पाठवतो, तर तेव्हा एक आपल्याला माती नाही जाऊ द्यावं लागत, कोकोपीट. तर जे झाडं आहेत आपले, जेव्हा आपण, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की एक बेस चेंज करून आपण दुसरा बेस देतोय, त्याला एक दुसरं हे देतोय, तर याच्यामध्ये मग लॉस फॅक्टर पण येत असेल ना कुठे? माल पाठवतो तर आपल्याला थोडा एक्सेसिव्ह माल पाठवावा लागत असेल, जास्त माल पाठवावा लागत असेल. पहिली प्रोसेस ती ही असते की त्याची माती काढली, त्याचा बेस काढून दुसऱ्या बेस मध्ये सेट केलं, त्याला 15 ते 20 दिवस इथे सेट करावं लागतं. ओके. त्याला तुरंत पाठवता नाही येत. त्याला कोकोपीट मध्ये चेंज केल्यावर 15 ते 20 दिवस कमीत कमी ठेवावं लागतं. आम्ही जास्ती पण ठेवतो. त्या 15 ते 20 दिवसाचा जो पिरियड आहे, त्या पिरियड मध्ये जेवढा लॉस व्हायचा आहे तेवढा लॉस तिथे होऊन जातो, आणि जो जगला तो रेडी झाला त्याला आम्ही बाहेर पाठवतो. आणि बाहेर पाठवताना पण मागणीपेक्षा 10% एक्स्ट्रा पाठवतो. मागणीपेक्षा 10%. 100ची मागणी असेल तर 110. म्हणजे 10-20. मी इथनं तुम्हाला थोडं मागे घेऊन जातो, कारण एक प्रश्न माझा विचारायचा राहिला होता आपल्याला. सुरुवातीला जिथे आपण इंट्रोडक्शन दिलं, आपले माहिती दिली आपल्या नर्सरीबद्दल, तर हा एक प्रश्न सुटला होता की आपल्या इथे एकूण किती प्रकारचे झाड आहेत, कोणकोणत्या जाती आहेत, आणि त्यामध्ये किती व्हेरायटीज आहेत. म्हणजे एक थोडं सखोल दिलं जर सांगा म्हटलं तर. आपल्यापाशी एक आम्ही जे तयार करतो ते 1 फुटापासून तर 15, आता तर कोविडच्या नंतर पासून आपण 20-25 फुटापर्यंतची पण रोपं तयार करणं सुरू केलं. हे म्हणजे फुटा झाडांची किंमत, त्याचं वय, त्याची पिशवी साईज आणि त्याच्या उंचीवरती डिपेंड करते. ओके. आता काही झाडं अशी आहे की जे फास्ट वाढतात, काही झाडं स्लो वाढतात. त्यांची वाढ सगळी रोपांची एकासारखी नसतात. आपल्या जवळ जवळपास 500 ते 550 व्हेरायटी तरी आहेत. त्याच्यामध्ये ऑर्नामेंटल प्लांट्स आहे, ॲव्हेन्यू प्लांट्स आहे. ॲव्हेन्यू प्लांट्स म्हणजे रोड साईडला जे लागतात. ओके. हॉर्टिकल्चर प्लांट्स आहे ग्रुपमध्ये. फॉरेस्ट्री प्लांट आहे. ओके. फॉरेस्ट्री प्लांट मध्ये आपण डीपली काम करतो की अजून ज्या व्हेरायटी संपत चाललेल्या आहेत त्या अजून बनवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे एक मिनिट जरा टोकावं म्हटलं तुम्हाला, तर जे विलुप्त होत चाललेल्या व्हेरायटीज ज्या नष्ट होत चालल्या, तर याच्यावर आपण म्हणजे यांना वाढवण्यासाठी, किंवा कारण आता याच्यामध्ये सरकारचं पण हे असेल की कुठेतरी रोकटोक येतं की आपण या झाडांपाशी नाही जाऊ शकत, कुठेतरी प्रिझर्व्ह केलं जातं ते. तर आपल्या इथे आपण ते झाडं प्रिझर्व्ह करतो किंवा त्या झाडांना वाढवायचं, किंवा कशा प्रकारे काय होतं नेमकं? प्रयत्न सुरू राहते आमचे. जे झाड बियांपासून तयार नाही, ज्या झाडांच्या बिया मिळत नाही किंवा कलेक्ट करू शकत नाही, असं कुठे खूप जंगलाच्या आतमध्ये झाड आहे बा, तिथे कोणी जाऊ नाही शकत, किंवा बिया ज्या पिरियडला येतात त्या पिरियडला बिया मॅच्युअर होतात त्यांचे सीड, ते त्यावेळेस त्याला जमा नाही करतायत. अशा वेळेला आम्ही एअर लेअरिंगचं वगैरे त्या याच्यात प्रयत्न करतो की एअर लेअरिंगनी त्याला बनवून ते व्हेरायटी परत बनवू बा. जसं साल झालं, चारोळी झालं, हे फक्त घन कोणत्या एरियामध्ये, आता विदर्भात भंडारा पवनी साईडला आहे, बाकी साईडला चारोळी वगैरे तुम्हाला जंगलात दिसणार नाही. सालचे झाडं फक्त काना किसमीच्या जंगलात आहे, बाकी इकडे मिळणार नाही. काना किसमीच्या जंगलात एकच आहे वाटते ना? नाही, ते जंगल सालचंच आहे. सालचं जंगल आहे. एक तुम्ही मागे मला बोलला होता की एकच झाड उरलाय जिथे ताडोबाच्या तिथे, पळस आहे ते. पळस. पांढरा पळस आहे. पांढरा पळस हा मागचा इतिहास वेगळा आहे, त्याला अंधश्रद्धेच्या नजरेतून वेगळं बघितलं जातो. पण ऍक्च्युअल मध्ये पांढरा पळस असा पांढरा असतो, पिवळा असतो. हा पळस पिवळा नसतो, पिवळा पण नसतो, पांढरा पण नसतो. पळस फक्त एकाच कलर मध्ये असतो, सेंद्री कलर मध्ये. त्याला पहिलेचे लोक त्याच्या होळीमध्ये रंग बनवून वापरायचे. हा जो पिवळा पळस जिथे आढळतो, पांढरा पळस पहिले आढळतो, आता फार कमी राहिलाय. तो पण अशा ठिकाणी राहिलाय जिथे लोक कोणत्याच डिपार्टमेंट किंवा कोणत्या याचा वॉच आहे किंवा सहसा जाता येत. पांढरा पळसाच्या मागची अंधश्रद्धा आहे की त्याच्या खाली काळा धन राहते, हे राहते, म्हणून त्याला सगळं हे करतात.
ती व्हेरायटी पांढरा पिवळा फळ असे एक बियापासून तयार होणारी किंवा अशी व्हेरायटी नाही. ही एक डिफिशियन्सी आहे झाडामध्ये. जसं माणसाला कोडचा प्रकार हा, असतो कधी पांढरं पांढरं होतं, तसं ते झाडामधलं एक कोड आहे. कोडे झालेलं झाड आहे की ते वेगळ्या प्रकारचं झालेलं आहे. सेंद्रिय मधून त्याला कोड लागेल, वेगवेगळे- कोणतं पिवळं आलं, कोणतं पांढरं आलं. पण पांढऱ्याला तर लोकांनी अंधश्रद्धेच्या खाली आणून, कारण की ते दिसतच नव्हतं, फार हा. कमी दिसत होतं. म्हणजे त्याच्या खाली आहे तर ते एक निशाणी आहे बा, निशाणी. की पांढऱ्या याच्या खाली काहीतरी आहे. म्हणून ते सगळे जंगलातून साफ केले. ताडोबाला आहे जिथे चारी भोवताली टायगरचं हे आहे, म्हणून ते झाड वाचून आहे. म्हणजे चारही साईडनी आणि ते- टायगरच्या चार हा. आपले हे आपल्या आपल्या जागा आहेत. टायगरचे 4 एरिया आहे आणि आणि वॉच फॉरेस्ट डिपार्टमेंटचा कडक आहे. रोजच्या ओके. सफारीज होतात, सगळे लोकही होतात. कदाचित तिथे जात नसतील. त्याच्यामुळे ते एक झाड वाचून राहिलेलं आहे. आणि बाकी फार कमी इकडे तिकडे आहे जे लोकांना माहिती आहे, तर त्यांनी प्रोटेक्शन ठेवलं आहे त्या झाडाला. पांढरा तर गेला असेल, पिवळा सापडतो कुठेतरी. पिवळ्या मागे पिवळा जनरली पिवळी एक कॉमन कोड असल्यासारखी येते. पिवळा हजार झाडाच्या मागे एक पिवळा पळस दिसेल जंगलांमध्ये, पांढरा नाही मिळत. पिवळ्यातला तेवढं घेतलं अंदाज की त्याच्या खाली असं नाही. पिवळा आपल्या वर्धा जिल्ह्याच्या तसे जे आजूबाजूला रेअर आहे भरपूर त्याला जास्त महत्व दिले जे जाते. rare आहे त्याला जास्त महत्व दिलं जातं. ज्या प्रकारे आपण जगवायचा प्रयत्न हा. करतो. हा, तर ते पांढऱ्या पळसाचे आहे. तर त्याच्यावर पण आमचं एअर लेअरिंगचं सुरू आहे. ओके. तर त्याच्यावरही करू. हे पण एअर लेअरिंग थ्रू फक्त तो पांढरा होईल, त्याला एअर लेअरिंग जर सक्सेस होऊन त्याचं रोप तयार झालं तरच त्याला पांढरे फुलं येईल. त्याच्या पांढऱ्या पळसाला जे बी येईल ते बी टाकू, त्याच्यापासून जे झाड तयार होईल त्याला सेंद्रिय फुलं येईल. त्याला सेंद्रिय, म्हणजे बियांपासून जे येतील ते सेंद्रिय येतील. सेंद्रिय ते फुलं. डिसीज म्हणजे ते कोड असल्यासारखे कोड येतील. कोडच आहे ती. हा. त्याला बियांपासून नाही ना, हा. त्या याला झालेला आहे. त्याच्या पासून जे तयार होईल त्याला ते कोड होईलच असं गॅरंटी नाही. जसं आपण आंबा खातो, हा. मार्केटमधून आंबा आणला की प्युअर 100% केसर आणला, खाल्ला, त्याची कोय वाळवली आणि उडक्यात टाकली आणि झाड तयार केलं, तर तो 100% केसरच निघेल याची गॅरंटी नाही. ओके. 50% केसर निघेल, 50% कोणतीही पण जात निघू शकते. त्याला 100% जोपर्यंत त्याला ग्राफ्टिंग होत नाही, केसरची केसरला ग्राफ्टिंग होत नाही. ग्राफ्टिंग झाल्याशिवाय नाही. हा, केसरची जोपर्यंत त्याला बड लागत नाही तोपर्यंत तो केसर होणार नाही. ओके. तो बियापासूनच जर आपण मोठा होऊ दिला आणि त्याचा फळ घेतला तर तो केसरच येईल याची गॅरंटी. म्हणजे बियांपासून तर शक्य नाही. पहिले आपल्याला ग्राफ्टिंग करावीच लागेल. आणि म्हणजे हो, ग्राफ्टिंग करावंच लागेल. बियाणे जोपर्यंत होणार नाही बियाणे तोपर्यंत. याविषयी तर बरीच माहिती घेतली आपण, की झाडं आपण कशा प्रकारे जे विलुप्त होतात तेही वाचवले जातात. एअर लेअरिंग बाकी प्रक्रिया होतच असतील हो, काही ना बाकी काही. सुरू राहते तर समजा. आपल्या इथे समजा आपण एअर लेअरिंग करतोय आता फळस वगैरे याच्यावर. हम्म. तर आपला पुढचा प्रश्न हा म्हणजे की आपण एकूण आजच्या दिवसामध्ये, आजच्या या तारखेमध्ये एक रोजगार देणाऱ्याला, एक अन्नदाता म्हणतो आपण, एक हा. कुठेतरी एक 10 परिवार 5 परिवार, जसं आता आपला एवढा मोठा व्याप आहे, हा. तर आपल्या इथे आपण एकूण किती प्रकारे म्हणजे किती लोकांना रोजगार देतात. आणि तुम्ही म्हटले की मजूर वर्ग असायला पाहिजे, हा. तर आपल्या भागात थोडी मजूर वर्गाची कमतरता अशी जाणवल्या जाते. तर जे आपल्या इथे मजूर येतात ते फक्त महाराष्ट्रातलेच आहे की बाहेरूनही येतात? बाहेर लोकलच्या मजूर वर्गाचं कसं असतं, लोकलचा जो मजूर वर्ग आहे त्याची लोकलमध्ये काम करण्याची मेंटॅलिटी नसते. ओके. तो बाहेर जाऊन काम करेल, पण लोकलमध्ये त्याची आपल्या मेंटॅलिटी घरापाशी नाही करणार. घरापाशी काम लाज करेल. हा. तर लोकलचे आमच्यापाशी फक्त 15 ते 20%, ते पण जे मॅनेजमेंट मध्ये आहेत. लेडीज वर्कर म्हणून आहे आणि जेंट्स जे आहे ते मॅनेजमेंट स्टाफ मध्ये वगैरे आहेत. बाकी सगळे लेबर बाहेरचे आहे, छत्तीसगड, MP, UP ओके. इकडले आहे. सगळे त्यांची राहण्याची व्यवस्था आमची इथे ते रेसिडेन्शियल आहे, अपडाऊन वाले नाही, Up-down इथे वाले. राहणारे आहे बाहेरचे म्हणजे पूर्ण जे. व्यवस्था राहायची जेवायची तुम्ही केलेली आहे तुमच्या? सगळे आपण राहायची सगळी, या पण नर्सरीमध्ये दुसरी जे युनिट सुरू केलं तिथे पण राहायची. तिथे 36 रूम आहे, इथे 42 रूम आहे, इथे स्लॅबचे आहे, तिथे टिनाचे आहे. तर ते फ्युचर मध्ये होईल, होईल म्हणजे करायचंच आहे. करायचंच आहे. तरी ही खूप मोठी गोष्ट आहे की आजच्या दिवसामध्ये तुम्ही एवढे मोठे रोजगार देतात आणि त्यातल्या त्यात त्यांची राहायची जेवायची पूर्ण व्यवस्था बघताय. राहायची जी व्यवस्था आहे, एक टाइमचं जेवण त्यांना फ्री आहे. आणि ही कल्पना माझ्या वडिलांनी सुरू केली 2013 पासून सुरू आहे. ही एक टाइमचं जेवण फ्री आहे, मेस आहे. कितीही लोक राहो, मजूर राहो, त्याच्यात आपल्यासारखे लोक, मी राहो, कोणते गेस्ट आले आम्ही तुमच्यासारखे आलो, लोक, आम्ही ते ड्रायव्हर राहो, कोणी पण राहो, सगळ्यांची जेवणाची व्यवस्था दुपारची आम्ही फ्री केलेली आहे. हम्म. आणि जनरली माझ्या तरी माहितीनुसार जेवणाची व्यवस्था कोणी करून देत नाही. नाही देत. आपल्याकडून नाही, तरी सहसा फ्री नाही. मध्ये म्हणजे देत एक नाही. तुम्ही व्यवसायासोबत एक पुण्याचंही काम होत आहे. हेच पुण्याचं आहे की म्हणण्यापेक्षा देवाचा साथ, वडिलांना आवड होती की संस्कार, आपली काहीतरी आवड.
आपण सेवा केली आपल्या पाहिजे. सेवाभाव पण वेळ बाहेर देता नाहीये सेवेला, हम्म. तर आपण आपल्याच इथे आपल्याच वर्गाला ही सेवा करून ही 2003 खूप पासून चांगली गोष्ट वाटली मलाही की आपल्या इथनं एवढे सेवाभावी म्हणजे विचार आहेत एकदम नर्सरी सोबतच ही आपले कुठे ना कुठे जी ग्रोथ होते आपलं वाढ होते आपल्या हा. व्यवसायात तर कुठे ना कुठे याचंही पुण्य आपल्याला जरूरच लागत असेल त्यामुळे देवाच्या कृपेने सर्व वाढत आहे. दुसरा प्रश्न आता एक आपण नवीन प्रश्नावर येऊ. या नर्सरीला घेऊन आणि आपल्या तिकडच्याही नर्सरीला घेऊन आपले काय फ्युचर प्लॅन्स आहे म्हणजे एक मार्केटिंगच्या लेवलमध्ये म्हटलं तर कहा आप देखते हो अपने आप को अगले 5 सालों में? तर प्रयत्न तर सगळे सुरू आहे. नर्सरीची जागा तर आता बाहेर जागा भेटणं मुश्किल आहे एवढी. हे आपल्या लोकांमध्ये आता एक जो 2018ला जो शेत घेतलं ते खूप हिंमत करून वडिलांनी घेतलं ते, आणि आता मिळणार पण नाही. 72 एकरची जागा एकच बेल्ट. आता ही पण नर्सरी घेतली ते 6 एकर 7 एकर 5 एकर असे तुकडे करत करत 55 एकर केली. ते नशिबाने एकच बेल्ट आम्हाला 72 एकरचा मिळाला, बापरे, हा. टेबल बेल्ट. अशी बाहेर जागा तर मिळणार नाही, पण प्रयत्न सुरू आहे की जेवढे जास्ती बाहेर कामं करता येईल, जेवढं स्वतः बाहेर जाता येईल वाढवता येईल तेवढे प्रयत्न सुरू आहे. सध्या तर नर्सरीचेच कामं आणि झाडांचे सुरू आहे. आता समोर प्लांटेशनचे सुरू आहे. समोर चालून टोपियरी झाला, बोन्साई झाला, याच्यावरती काम सुरू करण्याचा विचार आहे. समोर चालून टिश्यू कल्चर लॅब टाकण्याचा विचार आहे. टिश्यू कल्चर लॅबसाठी आम्ही तयारी पण केली आहे. जसे हे 2 आहे तसे एक 45 एकरचा आमच्या इकडे सोनेगाव पट्ट्यामध्ये एक बेल्ट आहे. तिथे आम्ही टिश्यू काढण्यासाठी बांबू टिश्यू कल्चरची लॅब आम्हाला बांबूची टाकायची आहे, बाकी दुसरी टाकायची आहे. करायचं आहे तो वेगळं काही करायचं. याच्या मागे काही स्पेसिफिक कारण म्हणजे बांबूस हा का निवड? बांबू मध्ये भरपूर प्रजाती असतात. ओके. लोकांना भरपूर माहित नाही. माझ्या नॉलेज मध्ये एवढ्या नाहीये आणि अजून भरपूर कोणाला माहिती नाही. आम्ही जेवढ्या 52 व्हेरायटीवर आतापर्यंत काम केलेलं आहे आम्ही बांबूच्या. आम्ही त्या 52 पैकी जेवढ्या जमते तेवढ्या प्रत्येकाचे 8-10 झाडं त्या 45 एकरात मदर प्लांट म्हणून लावलेले आहे आम्ही. आणि त्या पूर्ण शेताला बांबूसा वल्गेरिस ग्रीन आणि येलोनी आणि बांबूसा बांबूसनी 45 एकरला वॉल केली आहे. आणि मध्ये मध्ये पूर्ण ह्या स्पेसिस लावून मदर प्लांट साठी वापरणं. समोरचे टिश्यू कल्चर लॅब टाकू, त्याच्या टिश्यू मध्ये वापरू त्याचे टिश्यू, याच्यासाठी ते लावून झालेलं आहे. असं समोर 2-3 वर्षात प्लॅनिंग करू, ट्रेनिंग वगैरे घेऊन येऊ. म्हटलं लहान भाऊ आलेला आहे ट्रेनिंग घेऊन, मी पण जाईल. समोर ते सगळी स्टडी केल्याशिवाय ट्रेनिंग आपल्याला कुठे बँगलोरला होती. बँगलोरला होती. आणि निरी सोबत काय आहे आमचं बांबू मध्ये निरी जे आहे, हा निरी आणि हे सर्टिफाईड आहे आपली ते बांबूचे निरी थ्रू. निरी सगळं ते आयडेंटिफाय करून देतात आपल्याला. आता एवढा मोठा व्याप आहे आपला, एवढा सगळा हे आहे, तर आपल्या महाराष्ट्रात तर कदाचित आपली सर्वात किंवा आपल्या विदर्भ रिजन मध्ये सेंटर इंडियामध्ये एरियामध्ये एवढी मोठी नर्सरी कुठे पाहिली नाही. एरियामध्ये कुठे? एरियामध्ये नाही. ओके. सेंटर इंडिया म्हणजे एमपी आपल्या इकडचा पार्ट, एरियामध्ये कुठेच नसणार. एरियामध्ये एवढी मोठी तर नाहीच आहे. म्हणजे प्लस पॉईंट म्हणता येईल आणि चांगली गोष्ट आहे. सगळं नर्सऱ्या भरपूर आहे, नर्सरीवर मेहनत करणारे पण भरपूर आहे. महाराष्ट्रात आहे, बाकी स्टेट मध्ये पण आहे. सगळे आपापल्या पद्धतीने करत आहे. ज्यांना जसं जमते तसं सुरू आहे सगळं. आपल्या महाराष्ट्रातही भरपूर नर्सऱ्या आहे. विदर्भात कमी आहे, मराठवाड्यात वगैरे. आणि मराठवाड्यामध्ये व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाल्यांच्या नर्सऱ्यावर जास्त आहे. पाणीचा आणि मराठवाड्यांनी सॉइल फ्री नर्सऱ्या केल्यासारखं केली आहे. माती फ्री. ते कोकोपीटचा वापर करू ते क्यूब मध्ये वगैरे. वॉटर होल्डिंग त्याच्यात जास्त वॉटर होल्डिंग असते आणि मातीचं प्रमाण तिकडे नाहीच्या बरोबर आहे. ते लाल माती असल्यामुळे सगळे त्यांनी व्हेजिटेबलच्या याच्यात जास्ती उतरले आणि ऑर्नामेंटल स्पेसिस मध्ये. सर, तर मग एकदा जे आपले व्ह्युअर्स आहेत, जसं तुम्ही म्हटले की आम्ही मार्गदर्शन देऊ शकू, जर कोणाला मार्गदर्शन पाहिजे आहे की कशा प्रकारे ते सुरू करू शकतील. आता व्हिडिओ मधून तर एवढं सर्व नाही समजलं, तुमच्याशी भेटायचंही असेल किंवा विचारायचंही असेल काही, तर त्याच्यासाठी आपल्या नर्सरीची एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे आपण किंवा कॉन्टॅक्ट कसा होईल? नर्सरी आपली एकदम हायवेलाच आहे. हिंगणघाट वरून हिंगणघाट सोडलं की वर्धेकडे जाणारा नदीच्या पुलाच्या बाजूलाच एकदम हायवेवरती पहिली नर्सरी आहे. दुसरी नर्सरी हिंगणघाटच्या जवळच नांदगाव बोरगाव आहे. बोरगाव पासून 1 किलोमीटर समोर गेलं की रोड टचच आहे. नर्सरीचं नाव स्नेहल किसान नर्सरी आहे. आणि नर्सरीत मध्ये मी लहान भाऊ, आम्ही तिघं चालतो. वडिलांचं नाव दिगंबर खांडरे आहे. त्यांचा 94 22 14 18 22 हा नंबर आहे. माझं नाव शशांक खांडरे आहे.
माझा 9766448666 हा नंबर आहे. लहान भावाचं नाव शुभांग खांडरे आहे, त्याचा 9765622692 हा मोबाईल नंबर आहे. आपल्या व्ह्युअर्सला ज्यांना पण इंटरेस्ट आहे, त्यांना जे पण काही प्रश्न आहे काही आहे. सर मग आपण हे जे प्रशिक्षण देणार आहात किंवा जे काही व्ह्युअर्सला शिकायचं राहील हा. तर याच्यासाठी काही आपण चार्जेस घेणार आहोत की नाही कशा- जे आपका सर्व काही free? चार्जेस नाही, काही नाही. त्यांना जे मार्गदर्शन पाहिजे ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट देऊ, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. तर आता प्रश्न उत्तर तर बरेच झाले सर. आता आपण कार्यक्रमाला थोडं विश्रांतीकडे घेऊन जाऊ, विराम करू कार्यक्रमाचा. तर एक शेवटचा आपला सल्ला जो की आपल्या नवीन पिढीला राहील, एक चांगल्यारीत्या काही मार्गदर्शन किंवा एक मोटिवेशन काही नवीन येणाऱ्या पिढीला. नवीन येणाऱ्या पिढीला माझं तर हेच म्हणणं राहील की ज्यांच्याकडे आहे हम्म. ते या याच्यात उतरण्यात काही हे नाही. मार्गदर्शनासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत. आपण शेतकरी आहोत, हम्म. शेतकरी हा राखणदार असतो. तर जे वडिलांनी तयार केलं हे आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो. माझे पण मुलांना याच्यात इंटरेस्ट आहे, समोर आता ते पण राखण्याचा प्रयत्न करीत सुरू ठेवू. समोर म्हणजे शिकवण आहे एका प्रकारे, आवड आहे सर्वांना, आवड आहे आणि सर्वांना. अशाच प्रकारे आपला जो पण व्यवसाय आहे, याच्यात पाय पण अशाच प्रकारे मोडले जातात. मग ही जी प्रवृत्ती आहे याच्यामुळेच आपण कुठे ना कुठे एका स्तरापर्यंत जाऊ जाऊ शकतो. शकतो. चला सर, आपले खूप खूप धन्यवाद. आभार आपले, आपण आलात आमच्या या पॉडकास्ट मध्ये आणि आमचे पहिले म्हणजे हे झालात आमच्यासोबत सहभाग घेणारे की ज्यांच्या थ्रू आपण पहिला पॉडकास्ट करतोय. धन्यवाद. आपले मार्गदर्शन सर्वांनाच खूप कामात येतील, सगळ्या व्ह्युअर्सला, आणि आम्हालाही खूप काही शिकायला मिळालं, नर्सरी पाहायला मिळाली एवढी मोठी.